आपल्या जुन्नर तालुक्यात किंवा आपल्या उत्तर पुणे जिल्ह्यात याचं आयोजन होतंय. काय सांगाल, आपण आयोजक आहात सगळेजण? आज मंदिर महासंघाच्या हॅलो आज मंदिर महासंघाची पत्रकार परिषदेच्या निमित्ताने या ठिकाणी मंदिर महासंघाचे समन्वयक आदरणीय सुनीलदादा घनवट, स्वातीताई खाडे आणि या 2 डिसेंबर ते 3 डिसेंबर असं जे मंदिर परिषदेचे संमेलन होणार आहे त्याचे आयोजक आमचे मित्र आदरणीय श्री गणेशजी कवडे हे ओझर देवस्थानचे अध्यक्ष आणि त्यांच्या समवेत लेणेदरी गणपतीचे देवस्थानचे अध्यक्ष जितेंद्र भिडवाई, आम्ही सर्व मिळून हे जे 2 डिसेंबर ते 3 डिसेंबर असं ह्या कार्यक्रमाचं आम्ही आयोजन करतो आहे. आम्हाला मनापासून या परिसरामध्ये महंत, संत, महाराष्ट्रातील विश्वस्त, पुजारी ही सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. आमच्यासारख्यांना निश्चित आनंद झालेला आहे, कारण या परिसरामध्ये प्रथमच हा असा उपक्रम या मंदिर महासंघाच्या माध्यमातून होतोय आणि आमचीसुद्धा पहिल्यापासून एकच धारणा होती की बाबा आम्हीसुद्धा जर मंदिरामध्ये विश्वस्त म्हणून काम करत असतो, परंतु आपल्याला एकट्याला एखादा सार्वजनिक एखादा मोठा विषय असतो, तो विषय जर पुढे न्यायचा असेल, तो जर ती समस्या शासन दरबारी मांडायची असेल तर आपण एकटा एक देवस्थान आपण मांडू शकत नाही. आत्ता सुनीलदादांनी जितेंद्र भिडवाई अध्यक्ष लेणेदरी यांचा विषय उपस्थित केला की पुरातनच्या संदर्भात. त्याचप्रमाणे भीमाशंकरमध्ये सुद्धा एक 12 ज्योतिर्लिंगापैकी एक पवित्र असं एक मोठं ज्योतिर्लिंग आहे, परंतु त्या ठिकाणी सुद्धा ते एक डोंगरदऱ्यामध्ये आणि अभयारण्याचे नियम फार कडक आहेत. त्या ठिकाणी सुद्धा आमच्यासारख्यांना आपल्या भाविकांना सुद्धा असं वाटतं की त्या ठिकाणी तिथं सुनियोजन झालं पाहिजे आणि सुविधा मिळाल्या पाहिजे भाविकांना, परंतु त्या परिसरामध्ये जे मंदिर आहे ते मंदिर आणि तो परिसर जी त्या ठिकाणची घरं आहे फक्त 5 एकर जागा आहे, त्याच्या पलीकडे संपूर्ण अभयारण्य आहे आणि तिथे काही सुधारणा करता येत नाही. म्हणून आमची पहिल्यापासून एक धारणा आहे की आपल्याला जर नियोजन करायचं असेल तर आपल्याला तिथे काही लढा द्यायचा असेल तर आपल्याला एक संघटन आवश्यक आहे आणि संघटन करण्यासाठी महाराष्ट्रातून सुनीलदादांच्या निमित्ताने आज आपण हे आम्ही मंदिर महासंघ स्थापन केलेलं आहे. याचं द्वितीय परिषद 2 डिसेंबर ते 3 डिसेंबर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. विशेष करून मी गणेश भाऊंना मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून या ठिकाणी त्या आयोजनाची जबाबदारी घेतली आणि त्याला सहकार्य जितेंद्र भिडवाई, लेणेदरी गणपती देवस्थान यांनी सहकार्य केलं. त्याचबरोबर आम्हीसुद्धा त्यांना सहकार्याची भावना दाखवून आम्हीसुद्धा त्यांना साथ देण्याचा प्रयत्न केलेला आहे. शेवटी आमचा सर्वांचा एकच उद्देश आहे की आम्ही जरी विश्वस्त असलो, आमचे काही लोक तिथे पुजारी असतील, आम्ही काही पिढ्यानपिढ्या किंवा जिवंत राहणार नाही, आम्ही काही ताम्रपट घेऊन आलेलो नाही, परंतु या परिसरामध्ये सुधारणा झाली पाहिजे. आज आपण पाहताय ओझर देवस्थान एक चांगलं एक आज भाविक इतकी समाधानी होतात की या ठिकाणी जी निवासस्थानाची जी सोय माझ्या माहितीप्रमाणे सुनीलदादा ह्या पुणे जिल्ह्यामध्ये ज्या वेळेला शिर्डीवरून म्हणजे उत्तरेकडून जो माणूस येतो शिर्डीचं दर्शन घेतो, तो ओझर लेणेदरी करून भीमाशंकरला जातो आणि पुन्हा तो ह्या ओझर या ठिकाणी निवासाला येतो. कारण का इथे राहण्याची व्यवस्था हे जे सुंदर असं हे केलेलं आहे हे सर्व श्रेय मी निश्चितपणे गणेश कवडे असतील, आमचे जितूबाई भिडवाईसुद्धा ह्या तिथे सुद्धा त्या अडचणी आहेत, परंतु तिथे सुद्धा निवासाची सोय आमच्याकडे सुद्धा आम्ही आर्थिकचा आम्हाला प्रश्न निर्माण होणार नाही, कारण का देणारे खूप आहेत.
आपण घेणारे सुद्धा भक्कम पाहिजे, परंतु आमच्याकडे जागेचा अभाव आहे. परंतु आम्ही निश्चितपणे भविष्यकाळामध्ये तो सुद्धा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. मी जास्त बोलणं उचित नाही. 2 डिसेंबरला आणि 3 डिसेंबरला जी आमची मंदिर परिषदेचं जे संमेलन आहे, या मंदिर सभेच्या परिषदेला सर्व महाराष्ट्रातील विश्वस्त पुजारी हित संबंधित व्यक्तींनी उपस्थित राहावं अशी मी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. साहेब, आपण मंथन करताय, अतिशय चांगली गोष्ट आहे. एकच फक्त या सनातन संस्थेचे सद्गुरू स्वाती खाडे या ठिकाणी उपस्थित आहे. 1 मिनिटामध्ये त्यांचं मार्गदर्शन करतील आणि मग आपण प्रश्नोत्तर घेऊ. श्री गणेशाच्या चरणी वंदन करून सर्व पत्रकार बंधूंना माझा नमस्कार. म्हणजे आताच महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्याचे समितीचे संघटक सुनीलजी गणवट यांनी या महाराष्ट्र मंदिर महासंघातर्फे आपण जी 2 दिवसीय अधिवेशन घेतो आहे, त्यामध्ये आपण कोणत्या उद्देशाने हे अधिवेशन घेतो याविषयी स्पष्ट केलं. पण एक मागणी आमची आहे की ज्या विषयावर चर्चा केली जाणार, ज्या आमच्या मंदिरांमध्ये देवतांचं चैतन्याचा स्रोत निर्माण होतो, ती मंदिरं सनातन धर्माची आधारस्तंभ बनायला पाहिजेत. त्या मंदिरांच्या माध्यमातून समस्त हिंदूंना धर्मशिक्षण मिळायला पाहिजे, या उद्देश आमचा त्यामागचा आहे. शिवाय जुनी जी मंदिरं आहेत पुरातन, त्यांचा जीर्णोद्धार व्हावा, संपूर्ण मंदिरांचं संघटन व्हावं, त्यांचं संरक्षण व्हावं, या विषयावर या अधिवेशनात चर्चा केली जाईल आणि परिसंवाद पण होईल. नमस्कार. आपण हे संघटन करताय, ही अतिशय चांगली गोष्ट आहे. परंतु याच्या मागचा मूळ उद्देश काय, म्हणजे मुख्य काय उद्दिष्ट आहे अशी की ज्यासाठी हे संघटन चालू? मी उद्देश स्पष्ट केला, परंतु जे साधारण लोकांच्या मनात राहतो तो आमचा उद्देश नसतो. काही जणांना असं वाटतं, बोलताना व्यक्त केलं 2024 जवळ येतं म्हणून काय तुम्हाला हे करायचं. अगदी मोकळेपणाने सांगायला हरकत नाही. इथं बसलेले कोणीही 2024साठी काम करणारे किंवा त्यासाठी म्हणून कार्यक्रम घेणारे नाहीये. हा मंदिराचा उद्देशच मी तुम्हाला सांगितलं की आज पूर्ण भारतभरामध्ये बघितलं तर मंदिरांचं सरकारीकरण का? समजा सरकारला असं वाटतंय की मस्जिदी असतील आणि चर्च असतील, मस्जिदी मदरसांसाठी तुम्ही वकफ बोर्ड स्थापन करता, चर्चसाठी असोसिएशन सोसायटी असते, मग मंदिरांचं सरकारीकरण का? आमची या मंदिर परिषदेत ही पण मागणी असणार आहे की मंदिरांच्या संदर्भात त्याच्या समस्या सोडवण्यासाठी सरकारी योजना काय त्या त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक गोष्टी आहेत. यासाठी एक स्वतंत्र हिंदू बोर्डची स्थापना करावी की ज्या माध्यमातून सगळ्या समस्यांसाठी सरकार त्याला उत्तरदायी असेल. आणि दुसरी मागणी या मंदिर परिषदेमध्ये असेल, बऱ्याच असतील मी तुम्हाला सांगेल, परंतु महाराष्ट्र मंदिर महासंघाला सरकारनं अधिकृत संघटना मंदिर क्षेत्रात कार्य करणारी घोषित करावी, जेणेकरून एक मंदिर विश्वस्त पुरोहित पुजाऱ्यांचं एक व्यासपीठ आहे. सगळेच जण जाऊन सरकारशी बोलू नाही शकत, तर या व्यासपीठाच्या माध्यमातून चर्चा होऊ शकते, बोलणी होऊ शकतात. तर या पद्धतीने आम्ही हे सगळं करतो याच्यामध्ये असं. आणि म्हणून मंदिरं सरकार मुक्त करणं, भक्तांच्या ताब्यात असणं आवश्यक आहे. कारण जी मंदिरं भक्त चालवत आहेत त्याचं व्यवस्थापन आदर्श आहे. तिथं परंपरा जपल्या जातात, तिथं श्रद्धा जोपासल्या जातात, तिथं ज्या काही मंदिरातली सगळी कर्तव्य आहेत धर्माची आधारशिला बनण्याच्या दृष्टीने त्या सगळ्या गोष्टी केल्या जातात. म्हणून तो भाग आहे. आणि पंचसूत्रीच्या आधारे आपण कार्य करतोय. मंदिराची सुरक्षा, समन्वय, संघटन, मंदिर ही सनातन धर्म प्रचाराची केंद्र झाली पाहिजे, तर मंदिरातलं सुव्यवस्थापन या आधारे आपलं कार्य चालू असतं. ज्या मंदिरांवर सरकारी हे नाही, पकडा नाही किंवा सरकार नियंत्रित नाही आहेत, त्या मंदिरांमध्ये चांगल्या प्रकारच्या सुविधा दिल्या जातात असं तुम्ही ठामपणे सांगू शकाल? एक भाग कसा आहे बघा याच्यामध्ये. आज उलट विचारतो मी, सरकारकडनं ज्या मंदिरं ताब्यात घेतली तिकडे चांगल्या सुविधा असतातच का? नसतात. मंदिरं आज अशी व्यवस्था आहे, ही उदाहरण तुम्हाला मी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती देतो. 1979 एक विशेष कायदा बनवून महाराष्ट्र सरकारनं पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अंतर्गत येणारी 3067 मंदिरं ताब्यात घेतली. 15 दिवसापूर्वी मी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा केला. तिथली 77 मंदिरं आहेत जी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे येतात. एकाही मंदिराकडे लक्ष नाहीये त्यांचं. मग 77 मंदिरांमधली कुठल्या मंदिरांकडे लक्ष आहे? जिथं संपत्ती जास्त आहे, जिथं जमिनी आहेत, जिथं आर्थिक स्रोत काहीतरी चांगला आहे, याच्याकडे लक्ष दिलं जातं. याच्यामध्ये तुमचं ज्योतिबाचं देवस्थान असेल, तुमचं नरसोबाच्या वाडीचं देवस्थान असेल किंवा महालक्ष्मी, आज या देवस्थान समिती अंतर्गत येणाऱ्या एका मंदिराचा जीर्णोद्धार गावातल्या लोकांनी एकत्र येऊन केला. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये खर्च केला 8 कोटी रुपये. या समितीने किती पैसे दिले? 2 लाख रुपये. बरं, पुढची धक्कादायक गोष्ट सांगतो. मी आजऱ्याला गेलो, गडिंग्लजला गेलो,
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेलो, रत्नागिरीमध्ये गेलो, या ठिकाणी सगळी म्हणजे 3067 मंदिर आहेत ना. या मंदिरातलं दर 3 महिन्याने अर्पण पेटी किंवा पैसा आणि हिशोब घ्यायला मात्र हे सगळे येतात. पण त्या ठिकाणी काहीतरी आमचं कर्तव्य आहे, आमची काहीतरी जबाबदारी, याच्याकडे मात्र पाहिलं जात नाही. मग आज मंदिर अशी स्थिती आहे की मंदिरांच्या बाबतीत आज मंदिरं चालवताना काय गोष्टी असतात हे कोरोना काळात लक्षात आलं सगळ्यांना. तेव्हा मंदिर विश्वस्तांच्याही अडचणी असतात, मंदिर पुजाऱ्यांच्याही समस्या असतात. सगळ्याच ठिकाणी मंदिरांच्या कोणी अप्रामाणिकपणे काम करत नसतं, परंतु त्या ठिकाणी व्यवस्था पाहण्यासाठी कर्मचारी नसतात, ही पण समस्या असते. तरी पण प्रामाणिकपणे अगदी ऑडिट पासून सगळ्या गोष्टी केल्या जातात त्याच्यामध्ये. अर्थात काही गोष्टी राहत असतील त्या मनुष्यबळाच्या अभावामुळं किंवा नियोजनाच्या अभावामुळे. मग त्यासाठी तर आम्ही या मंदिर परिषदेमध्ये अगदी रेकॉर्ड किपिंग पासून मंदिराची कागदपत्र कशी ठेवावी, मंदिरातल्या ह्या सगळ्या गोष्टी, धर्मादाय आयुक्त खातं आणि मंदिर यांचा समन्वय कसा राहील, या सगळ्या गोष्टींचं प्रशिक्षण 2 दिवसात असणार आहे. आणि म्हणून ज्या ठिकाणी काही राहत असेल त्या ठिकाणी पुढे जाऊन करतील सगळे. आणि हे चालू झालंय. पद्मालय देवस्थान जे गेल्या वर्षी त्या ठिकाणी होतं, क वर्गामध्ये होतं, या मंदिर परिषदच्या माध्यमातून आम्ही मागणी केली, क वर्गातली मंदिरं ब वर्गात घ्यावीत. 2 महिन्याच्यात ते मंदिर ब वर्गात गेले, या सगळ्या संघटनाचा एक भाग म्हणून असतात. तर अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला सांगता येतील. व्यवस्था सुधारण्याचा प्रयत्न सगळे करत असतात. आपले हिंदू देव जे आहेत तर आपल्या एक श्रद्धेचा एक भाग आहे. बरोबर. प्रत्येक आपला जो माणूस जातो तिथं श्रद्धेच्या भागाने जातो. पण अनेक मंदिरांमधून पुजारी खूप लुटतात, खूप पैशाची आवाजची सव्वा मागणी करतात. या संघटनेच्या माध्यमातून काय केलं जाईल त्यासाठी? निश्चितपणे म्हणजे यातला एक भाग मी सरकारीकरण किंवा हा भाग सांगितला. ज्या ठिकाणी चूक होत असेल ते अयोग्य, ते अयोग्यच आहे, त्याचं कोणी समर्थन नाही करत. लूट केली जात असेल त्यांनाही आपण समज दिली पाहिजे. त्याही ठिकाणी म्हणजे पुजाऱ्यांची काही आचारसंहिता असते, त्याचं कसं पालन केलं पाहिजे, कशा पद्धतीने हे केलं पाहिजे, ह्याही गोष्टी सांगतात ना. अनेक ठिकाणी चालू आहे सगळं असं. म्हणजे त्या गोष्टीचं आम्ही समर्थन करतो असं नाही ह्याच्यामध्ये. परंतु होतं काय सांगू का तुम्हाला, 4-2 लोकांमुळे सगळं मंदिर बदनाम होतं, 4-2 पुजाऱ्यांमुळे सगळा पुजारी समाज बदनाम होतो. हे जे चाललंय मीडियाच्या माध्यमातून किंवा सेक्युलर काही लोकांच्या माध्यमातून, सगळ्याच मीडिया आता तसं करतो असं नाहीये. पण मग ह्या गोष्टी कुठेतरी लोकांपर्यंत खरी बाजू पण पोहोचली पाहिजे ना. आता मला सांगा, कोरोना काळात एक उदाहरण सांगतो तुम्हाला. या ठिकाणी मंदिरालय सुरू झाली होती पण मंदिर मात्र बंद होती. आज ज्या मंदिरांवरती ज्यांचं सगळं उदरनिर्वाह होता, आज महाराष्ट्रातली मी किती उदाहरणं सांगू की ज्या मंदिरावरती अख्खं गाव चाललंय. हेच उदाहरण घ्या ओझरचं, तुळजापूरचं देवस्थान आहे, परळी वैजनाथ मंदिर आहे, पावसचं मंदिर आहे, अनेक मंदिर आहेत. त्या मंदिरामुळे गाव चालतं, अनेक लोकांना त्यातनं रोजगार मिळतो सगळ्या ह्याच्यामध्ये. असं ह्या गोष्टी कुठेतरी पाहिल्या पण गेल्या पाहिजेत ना ह्याच्यामध्ये. आणि मंदिर पुजारी जे आहेत या पुजाऱ्यांच्या समस्या सोडवाव्यात ना. आज अगदी स्पष्टपणे सांगतो की बिहारचं सरकार जे नितीश कुमार सरकार, या ठिकाणी मस्जिदींमधनं मुल्ला मौलवींना बांग देण्यासाठी 18,000 रुपये देतं. केजरीवाल सरकार देतं, आंध्र प्रदेशचं सरकार देतं. आंध्र प्रदेश सरकार पुजाऱ्यांना पगार किती देतं? महिना 250 रुपये. आमचं म्हणणं आहे त्यांना देता न देता हा तुमचा भाग आहे, सरकार सेक्युलर तुम्ही ठरवावं. पण मंदिरांना पुजाऱ्यांना का नाही सुरू करत तुम्ही? पुजाऱ्यांना काहीतरी मिनिमम मानधन पण सुरू करावं ना, वेतन सुरू करावं ना. काही चांगली मंदिर आहे, समजा ओझर सारखं मंदिर आहे, इकडे पुजारी पगारीच आहेत, प्रश्नच येत नाही त्या ठिकाणी. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, मी काठ सिद्धेश्वर स्वामी महाराजांच्या मठात गेलो होतो. अगदी तुम्हाला काही आदर्श उदाहरणं ती सांगतो. मंदिरात पुजाऱ्यांच्या ठिकाणी आमच्याच बरोबर एक आले सहकारी, ते म्हणले आमच्या अभिषेकासाठी 101 रुपये मी देतो. त्या पुजाऱ्याच्या हातात ठेवायला लागले. ते म्हणले नाही, आम्हाला भरपूर व्यवस्था आहे, काही आम्हाला अडचण नाही, तुम्ही त्या ठिकाणी पावती फाडा. म्हणजे ज्या ठिकाणी पुजारी समाधानी आहे, त्यांना काही अडचणी आहेत, त्यांच्या समस्यांचा कोणीतरी विचार करतं, त्या ठिकाणी असं होत नाही. त्यांच्या समस्या काय असतात ह्या पण विचारात घेतल्या पाहिजेत. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी कुठेतरी विचारात घेण्यासाठीच महाराष्ट्र मंदिर महासंघ. ठीक आहे, धन्यवाद. चला आपण सगळे आलात. एक प्रश्न आहे. विचार. मला असं वाटतं की आपण महाराष्ट्रामध्ये जे सगळ्यात आदर्श असं मंदिर कुठलं आहे, तुम्ही तुमच्या महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदेतून सांगावं की त्याचा आदर्श घेऊन आज आंबेगाव म्हणा किंवा जुन्नर तालुका त्या पावलावर पाऊल ठेवून प्रगती करेल, असं काही तुम्ही ह्या आत्ताच्या होणाऱ्या 2 दिवसाच्या परिषदेमध्ये होणार आहे काही निर्णय? नाही, कसं आहे, प्रश्न चांगला आहे. आणि असं अमुक 100 गोष्टींसाठी एकच मंदिर आदर्श असं म्हणू शकत नाही आपण. प्रयत्न करतात सगळेजण. आता इथलं उदाहरण मी तुम्हाला सांगितलं, इथल्या बऱ्याच गोष्टी आहेत चांगल्या. अगदी मी आता अनेक ठिकाणी जातो, असं सांगायला नको पण सांगावं लागतं कधी कधी. बऱ्याच ठिकाणी मंदिरातले जे भक्त निवास असतात तिथे स्वच्छता नसते, मंदिरात जाताना व्यवस्था नसते. ही तुमच्या मनातली गोष्ट मी सांगतो. आज आता जैन मंदिरं बघा किती स्वच्छ असतात, गुरुद्वारा बघा. आमच्या मंदिराने शिकलं पाहिजे ना, म्हणून काही जैन मंदिराचे प्रतिनिधी पण याला येत आहेत.
तेही याच्यामध्ये असणार, तेही सांगतील आम्ही कसं व्यवस्थापन मला करतो. शेगावच्या मंदिराबद्दल सांगायचं होतं. येतो त्याच्याकडे. तिथं जी संकल्पना राबवलेली आहे की त्या तालुका म्हणा किंवा जिल्हा म्हणा, तिथली लोक बेटिंगमध्ये आहेत की आम्हाला कधी संधी मिळतीये श्रम करण्यासाठी. आज माझी देवाला सेवा झाली पाहिजे, हा आदर्श आपण इकडे चालू करणार करू आहोत का? शकतो. फक्त एक काय सांगतो मी, शेगावच्या मंदिरात येणारं उत्पन्न किती आहे बघा, त्या ठिकाणी येणाऱ्या सगळ्या व्यवस्था ते करू शकतात. काही ठिकाणी इच्छा असली ना, त्या निधीच्या अभावी काही गोष्टी करता नाही. याचा अर्थ त्यांच्या क्षमतेत ते करतच राहतात. अगदी छोटं उदाहरण सांगतो मी. रत्नागिरी जिल्ह्यातल्या कनकादित्य मंदिरामध्ये गेलो होतो. एवढं पौरातन मंदिर आहे, 1,20,00,000 रुपये खर्च आला. ते विश्वस्तांना मी भेटलो स्वतः अध्यक्षांना. त्यांनी सांगितलं मी या मंदिरामध्ये कोणाकडे एक पैसा नाही घेतला, आणि मंदिरात तुम्ही गेल्यानंतर ना गणेश भाऊ, पूर्ण पौरातन पण जपलेले, म्हणजे त्याला खांब सुद्धा सागवानी खांब आहेत. आतमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही म्हणलं आता हे आहे, आम्ही एक फोटो काढू का, आम्हाला एक फोटो नाही काढू दिला त्यांनी. ते जपलंय. माझ्या समोर जे पुजारी आले त्या ठिकाणी, ते पुजारी अक्षरशः 16 ओळ्यामध्ये होते. दररोज संध्याकाळी धूप दाखवला जातो तिथला. आता हे व्यवस्था आर्थिकदृष्ट्या खूप सक्षम आहे असं नाहीये, पण व्यवस्था, प्रथा, परंपरा एवढ्या चांगल्या जपल्या. तिथे एक पंचायतन मंदिर आहे, महाकाली देवीचं मंदिर आहे, 14 वाड्या जोडल्या त्याच्याशी. म्हणजे कोकणातली मंदिरं खरोखरच परंपरा जपण्यासाठी आदर्श आहेत. पावसचं मंदिर, मी काही माझ्याकडे जे आता लक्षात आली, आता इथली 3 तर आहेतच, पण पावसचं मंदिर आहे स्वामी स्वरूपानंदांचं. आपल्या जवळ भास्करगिरी बाबांचं देवगड संस्थान आहे, दत्त संस्थान. शेगाव गजानन महाराज मंदिर आहे, गोंदवले संस्थान आहे. त्यानंतर आता ही कोकणातली 2-3 उदाहरणं मी तुम्हाला दिली याच्यामध्ये. अशी शेगावचं गजानन महाराज, अक्कलकोट स्वामींचं मंदिर आहे. अशी मंदिरं आहेत, व्यवस्थापन चांगल्या प्रकारे सांभाळ. आमचं म्हणणं एकच आहे की जेणेकरून त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपण ह्या ठिकाणी सुद्धा अशी सुव्यवस्था चालू. याच्याने काय होणार आहे माहिती का, शिकणार प्रत्येक हिंदू धर्मातला माणूस जोडून येणार आहे. होय, त्याला त्याच्या देवस्थानला जोडता येतं. बरोबर. ते मी तिथं पाहिलं शेगावला. म्हणून मला असं वाटलं की ह्या माध्यमातून ह्या ठिकाणी हा प्रश्न फार योग्य आम्ही आहे. त्यासाठी काय केलंय, पहिल्या दिवशी एक दुपारी मंदिरांचं सुव्यवस्थापन याच्यावर एक सत्र ठेवलेलं आहे. त्यात 5 पॅनल डिबेटला बसतील सगळेजण. ते सांगतील आम्ही कसं आदर्श व्यवस्थापन केलं, आम्हाला कशा अडचणी होत्या. दुसऱ्या दिवशी दुसरा एखादा प्रश्न विचारा, आम्ही सरकार आणि धर्मदायक त्याच्याला समन्वय कसा चांगला ठेवला, तेव्हा आमचं कसं चांगलं चाललेलं आहे. अशा सगळ्या गोष्टी तिकडे एक परिसंवाद सुव्यवस्थापनावरती आहे. एक परिसंवाद तुमचा पुजारी आणि त्यांच्या समस्या यांच्यावरती आहे. दिसताना असं दिसतं फक्त की अमुक अमुक ठिकाणी भांडणं झाली, अमुक अमुक ठिकाणी निधीसाठी जबरदस्ती केली, पण त्यांच्याही समस्या आहेत ना. तुम्हाला उदाहरण सांगतो, परळी वैजनाथचं मंदिर आहे. मंदिराकडनं गुरव समाजाला दिलेली जमीन आहे त्या ठिकाणी, 30 एकर जमीन, त्याच्यावर अतिक्रमण झालेलं आहे. हायकोर्टात ते जिंकलेले आहेत, डिस्ट्रिक्ट कोर्टात जिंकलेले आहेत, पण प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळं 30-35 घरं झालीत त्या ठिकाणी अतिक्रमणाची. आरसीसीचं काम झालंय. मग ह्या विषयाला कोणतरी वाचा फोडली पाहिजे ना. अशांच्या पाठीशी आपण आहोत. पुजारी लढतायत, त्यांच्या अडचणी आहेत. तर जसं मी तुम्हाला दिलीप देशमुखांचं सांगितलं, अशी काही मंडळी सांगतील ना त्याच्यामध्ये. इव्हन रेकॉर्ड किपिंगच्या दृष्टीने पण आम्ही सगळी सूत्र सांगणार. आता काही ठिकाणी कसं होतं, आम्ही चौघं विश्वस्त आहोत समजा, आमचं आपापसात जमतं, आमचा एकमेकांवर विश्वास असतो, कधीच काय नसतं. पण आम्हाला गांभीर्य या गोष्टीत नसतं की आमचा विश्वास आहे म्हणून चालणार नाही. सरकार हे कागदावर चालतं, न्यायालय तुम्हाला कागद विचारतं, तुमचा विश्वास किंवा ह्या गोष्टीकडे आता कुठं थांबा हे नाही. तसं मग रेकॉर्ड किपिंग कसं असलं पाहिजे, कुठल्या गोष्टींमुळे सरकारीकरण होतं की ज्याच्यामुळे रेकॉर्ड नसेल, हे नसेल, तर त्या सगळ्या गोष्टी असतील. ठीक आहे. आपल्यातलं कुठलं मंत्री, म्हणजे आता हे जाऊ द्या, मंत्री कोण येणार, हा, मंत्री कोण आज संध्याकाळी कळेल. नाव डिक्लेअर होईल अजून. नाव झालं की कळवून देतो आम्ही तुम्हाला. एक प्रतिनिधी निश्चितपणे येतील. ओके. चला, धन्यवाद सगळ्यांचं. पत्रकार बंधू